त्यावर पुढच्या ज्या एक्झाम येणार आहे, पुढच्या कॉलेजमध्ये ज्या एक्झाम होतील त्या तुम्हाला तिथून द्यायच्या एक्झाम, त्या ईमेल आय डी वरून. जीमेलचा पाहिजे. व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे, कारण तुम्हाला त्या व्हॉट्सअप नंबरवर लिंक सेंड केली जाईल. म्हणजे जो ग्रुपला जॉईन आहे, आता तुम्ही ज्या ग्रुपला या ग्रुपला जॉईन आहे किंवा डिपार्टमेंटच्या ग्रुपला जॉईन आहे, त्या ग्रुपचा नंबर द्यायचा आहे. ओके. आणि मी तुम्हाला एक प्रॅक्टिकलची लिंक सेंड केलेली होती. हॅलो. यस. नो सर. तुम्हाला एक लिंक सेंड केली होती. त्या लिंक नो सर, आपने नहीं दी. सर्व प्रॅक्टिकल अपलोड करून द्यायचे. आतापर्यंत फक्त 45 स्टुडंटने सबमिट केलेलं आहे. जर वेळेमध्ये तुम्ही अपलोड नाही केलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. सर 1 to 5 होना पांच सर. प्रैक्टिकल क्या? हा, फर्स्ट 5 प्रॅक्टिकल्स मी तुम्हाला टायमिंग दिले, परंतु अजूनही 2 दिवस तुम्हाला वेळ देतो. 2 दिवसामध्ये म्हणजे आज बुधवार आहे, गुरुवार, उद्या संध्याकाळपर्यंत सर्व 5 प्रॅक्टिकल अपलोड झालेले पाहिजे. जर जे अपलोड नाही करणार त्यांना जे आउट ऑफ 50 मार्क्स देणार आहे त्यात मी मार्क्स कमी करेल. आणि प्रॅक्टिकलला बरेचसे स्टुडंट्स नसतात किंवा लेक्चरलाही नसतात. आता बघा, आता किती स्टुडंट जॉईन केलेले आहे. आता टोटल 44. स्टुडंट्स आहे 40 स्टुडंट्स आहे. जर तुमचं हे कंटिन्यू अटेंडन्स राहत असेल तर काय उपयोग नाही याचं. लेक्चर मी एक्स्ट्रा लेक्चर घेऊनही तुमचे बाकीचे स्टुडंट्स असतील त्यांना सांगा मी पुन्हा नुसतं मुंह आहे गोबर जैसा. जर डिटेन केल्यानंतर पुन्हा कोणालाही अलाउड करणार नाही एक्झाम देण्यासाठी. डिटेन केला म्हणजे फायनल डिटेन झाला तो. नाही तो माझ्या सब्जेक्ट पुरता त्याला एक्झाम या सेमिस्टर मध्ये देता येणार नाही. त्याला पुढच्या सेमिस्टर मध्ये माझ्याकडेच येणार आहे. पुन्हा मीच आहे दुसरीकडे पण टीचिंग करण्यासाठी. त्यावेळेस पूर्ण पहिल्यापासून लेक्चर पण करावं लागतात. त्यावेळेसही अटेंडन्सच प्रेझेंट पाहिजे ना. 80% अटेंडन्स नसेल तर डिटेन केला जाईल. म्हणजे नंतर जर जॉईन अटेंड करण्यापेक्षा आताच अटेंड केला तर रेग्युलर मध्ये सुटून जातात ना. तेव्हा अजूनही काही वेळ गेलेला नाहीये. परंतु जर पीटीच्या वेळेस तुम्ही जर मला मी जी अटेंडन्स शीट तयार केलं त्यामध्ये कोणीही जर बिलो 80% असेल अटेंडन्स तर पीटीची एक्झाम सुद्धा मी देऊन देणार नाही. शेअर करणार होते ना सर अटेंडन्स. हा, मी तुमच्यासाठी नाही करणार ना. मी माझ्यासाठी तयार केली. तुम्हाला का शेअर करू मी? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही किती वेळेस तुम्ही लेक्चर केलेले. सर तुम्ही बोललो होते ना. नाही, तुम्हाला नाही शेअर करणार मी. फायनल डिटेन्शन लिस्ट आहे ती तयार करणार ना, तुम्हाला पाठवणार ती नंतर ज्यावेळेस मला कॉलेजला द्यायची अटेंडन्स लिस्ट त्यावेळेस मी तुम्हाला पाठवेल ना. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही किती वेळा जॉईन केलेला आहे, किती लेक्चरला प्रेझेंट आहे, किती लेक्चरला ऍब्सेंट आहे. सर प्रॅक्टिकल सबमिशन लिंक परत पाठवा ना ग्रुपवर. का पाठवायची पुन्हा? प्लीज सर. का तुम्ही ग्रुप म्हणजे सर तुम्ही काल असाइनमेंट पाठवणार होते. हो सर. काल तुम्ही असाइनमेंट पाठवणार होते सर, पहिलं आणि दुसरं. हा, मला काल काम आलेलं होतं थोडं त्यामुळे मी असाइनमेंट पाठवू शकलो. आधी जे प्रॅक्टिकल आहे ते महत्वाचं आहे. प्रॅक्टिकल्स
अपलोड करा. उद्याचा लास्ट टाइम डे, उद्यापर्यंत तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर उद्या अपलोड नाही केला तर मी फर्स्ट 5 प्रॅक्टिकलला 0 मार्क्स देईन. नंतर मग तुम्हाला काय जे मार्क्स मिळवायचे ते नंतर, कारण माझ्याकडे सर्व डाटा कलेक्ट होत असतो. जसं की तुम्ही आज किती वाजता, किती टायमिंगला, कोणत्या टायमिंगला सबमिट केलेलं आहे, किती सबमिट केलं, सर्व डाटा माझ्याकडे येतो. तेव्हा असं तुम्ही समजायचं नाही म्हणजे मी कोणत्याही दिवशी जर अपलोड केले तर काय प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे सर्व डेट वाईज सर्व डाटा येत असतो. त्यामुळे सर्वांनी वेळेतच जॉईन करायचंय लेक्चर. समजा तुम्ही क्लासमध्ये कॉलेजला ज्यावेळेस ऑफलाईन कॉलेज राहतं त्यावेळेस जर तुम्ही लेट आले तर तुम्हाला क्लासमध्ये कोणी एंट्री देत आहे का? समजा मी एक ऑप्शन टाकला, हु कॅन बायपास द लॉबी, ओनली मी टाकला तर तुम्हाला जॉईन करता येणार नाही. परंतु मी तसं न करता तुम्हाला ऑप्शन ठेवलेला आहे, जर काही इम्पॉर्टंट काम असेल, काही कॉल आल्यानंतर ते तुम्ही रिसीव करू शकता. समजा रेंज नेटवर्क प्रॉब्लेम असेल त्यावेळेसही जॉईन करू शकता. परंतु असं नाहीये प्रत्येक वेळेस तुम्ही लेफ्ट होऊ शकतात. समजा आता तुम्ही 1 दिवस किंवा 2 दिवस तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम येऊ शकतो, नंतर तर प्रॉब्लेम येत नाही ना. आम्हाला नाही येत प्रॉब्लेम, तुम्हालाच काय येतो? असं होतं का कधी मी अचानक मीटिंग एंड झाली नो सर, नो येत. मग तुम्हाला का प्रॉब्लेम येतो? काहींना काहीच प्रॉब्लेम येत नाही, काहींना दररोज प्रॉब्लेम. असं नाही ना. टोटल 44 स्टुडंट प्रेझेंट राहतात. टोटल किती आहे तुमची इंटेक? 69. 69 मेकॅनिकलचे आणि 24 पॉलिमरचे. टोटल किती प्लस 24 83 स्टुडंट्स. मग 83 स्टुडंट मध्ये 50 स्टुडंट प्रेझेंट राहतात, बाकीचे बाकीच्या स्टुडंटचा काय प्रॉब्लेम आहे? जर मला असं आढळलं एखाद्या स्टुडंटने एकही प्रॅक्टिकल केलेलं नाहीये तर मी आजपासून त्याला ग्रुप मधून सुद्धा रिमूव्ह करणार. म्हणजे जर तुम्हाला इच्छाच नसेल शिकण्याची तर तुम्ही का बरं ऍडमिशन घ्यायचं? तुमच्या पेरेंट्सला पण कॉल करतो मी. जर तुम्हाला लेक्चर करायचं नसेल तर पेरेंट्सला सांगून तुम्हाला कॉलेजमधून टीसी कधी पण मिळू शकतो. असं नाहीये तुम्हाला टीसी मिळणार नाही. टोटल 49 स्टुडंट्स आहे, म्हणजे 33 मुलं अब्सेंट आहे. आजही 33 मुलं अब्सेंट आहे. 60% अटेंडन्स आहे फक्त. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? समजत नाही शिकवलेलं असं आहे का? नो सर, तसं काय नाही. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी ठीक आहे पुन्हा एक्सप्लेन करून देतोय तुम्हाला, समजत नसेल तर. परंतु विनाकारण अटेंडन्स म्हणजे प्रेझेंट राहायचं नसेल. आणि काही माझ्या लक्षात आले काही स्टुडंट्स लेक्चर नसतानाही लेक्चर चालू असताना फक्त जॉईन करतात, लेक्चर करत नाही. जर हे असं असेल तर मग जॉईन न करणाऱ्यांपेक्षा हे जास्त चुकीचं आहे. म्हणजे माझ्या समाधानासाठी नका करू जॉईन. तुम्ही नसेल जॉईन करायचं तर नका करू.
हम्म माझ्या जर समाधानासाठी तुम्ही करत असेल कोणती गोष्ट त्याचा काही उपयोग पण नाही ना. माझं समाधान क्षणिक राहील. ठीक आहे, आज 83 मुलं प्रेझेंट आहे, 100% अटेंडन्स आहे, आजच्या पुरतं मी समाधानी होईल. परंतु जर तुम्ही 15 दिवस म्हणजे टोटल 50 लेक्चर आहे, 50 लेक्चर मधले 15 लेक्चर तुम्ही ऍबसेंट राहत असाल तर तुमची नुकसान आहे, माझी नुकसान नाही ना. एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचे, त्यातही तुमचा करिक्युलम सर्व झाला पाहिजे कम्प्लीट. 48 लेक्चर मध्ये तर करिक्युलम कम्प्लीट होत नाही. आता आतापर्यंत किती लेक्चर झाले असेल तुम्ही काउंट करून बघा, किती लेक्चर झाले असेल. खूप लेक्चर झाले असतील ना. तर 40 पेक्षा जास्त झाले असतील. मग आता तुम्हाला हो जर सर, 40 पेक्षा जास्त. माझं लेक्चर मी जो सिलेबस आहे तो दिलेल्या टायमिंग मध्ये टाइम बिंग पिरियड मध्ये मी कंप्लीट करू शकतो एक्स्ट्रा लेक्चर न घेता. परंतु तुम्हाला माझं फक्त घेऊनच काय उपयोग नाही ना. जर तुम्हाला समजत नसेल तर काय उपयोग नाही त्याचा. म्हणून मी एक रिपीट एक्सप्लेन करून पुन्हा एक्सप्लेन करून तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे माझा वेळ वाया जातो तरी पण मी कंप्लीट करतो. माझी मनात तो काय इच्छा आहे तुम्हाला समजलं पाहिजे, काय कोणताही डाऊट राहिला नाही पाहिजे मनामध्ये. आणि हे बेसिक कन्सेप्ट आहे, हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला पुढे फ्युचर मध्ये यूज करायचे ना, की तुम्हाला एक्झाम झाली एक्झाम पुरते ठेवायचं आहे असं नाही ना. समजा तुम्हाला ॲटॉमिक नंबर कशासाठी करोजन कोणता मेटलचं समजा अलॉय तयार करायचं आहे तुम्हाला. समजा एखादी इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अलॉय तयार करायचा आहे, मग कोणत्या मेटल बरोबर कंबाईन होऊ शकतो. किंवा एखादा इन्सुलेटर आहे, इन्सुलेटरचा काय रोल आहे. इन्सुलेटर फक्त आता समजा ट्यूबलाइट आहे किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी आपण मेटलवर कोटिंग करतो. म्हणजे कोणत्या प्लॅस्टिकचीच कोटिंग करतो किंवा रबरची कोटिंग करतो, ग्लासची का करत नाही. किंवा मग रबर मध्ये कोणता मेटल किंवा एखादा कोणता पॉलिमर सबस्टन्स ऍड केलेला आहे. किंवा स्विचेस आहे, लाईटचे स्विचेस आहे, त्या स्विचेस मध्ये काय टाकलेलं आहे इन्सुलेटिंग मटेरियल. कारण प्लॅस्टिक आहे ना तो, पण त्यामध्ये काही इन्सुलेटिंग मटेरियल टाकलेलं आहे. कोणता इन्सुलेटिंग मटेरियल आहे, वेगवेगळे इन्सुलेटिंग मटेरियल यूज केले जातात. बेकलाइट हा एक इन्सुलेटर आहे, तो स्विचेस असेल किंवा काही ग्लास मटेरियल आहे त्यामध्ये यूज केला जातो. म्हणजे जर आपल्याला बेसिक कन्सेप्ट तुम्हाला फ्युचर मध्ये यूज करायचे हे ओके. एनिवे जर तुम्हाला किती सांगितलं तरी तुम्हाला जर मनात नसेल तर सर तुमचा माईक म्यूट झालाय. सर माईक म्यूट आहे तुमचा. इम्पोर्टेंट बात करना चाहती हूँ, बोलो। मैंने 8 बजे अपने बच्चे को पुलिस वालों के हवाले किया है, मैंने खुद अपने घर में से
अपने बच्चे को आवाज आरोप पीछे कर रहे हो तुमने उस बच्चे को मैं अपने हाथों से सर माईक म्यूट आहे तुमचा माईक म्यूट आहे आवाज येत नाही तुमचा. सर माईक म्यूट आहे सर तुमचा आता तर सर मीटिंग मध्येच नाहीये. सर तुमचा माईक म्यूट आहे सर हॅलो, आर यू ऑडिबल? येस सर येस सर आता येतोय. ओके ओके. हा, समजा 4 प्रकारच्या इम्प्युरिटीज आहे पाण्यामध्ये: सोल्युबल, इनसोल्युबल, कॉलायडल अँड बायोलॉजिकल इम्प्युरिटी. जर तुम्ही पाण्यामध्ये मीठ ऍड केलं, पाण्यामध्ये मीठ ऍड केलं तर काय होईल? डिझॉल्व्ह होईल. मीठ म्हणजे केमिकल फॉर्म्युला कोणता आहे मिठाचा? NaCl. NaCl. Sodium chloride dissolved in water. Then these ions Na plus and Cl minus ion cannot be removed by simple filtration method. फिल्ट्रेशन मेथडने रिमूव्ह करू शकत नाही. पण जर आपल्याला ते रिमूव्ह करायचे तर काय करावं लागेल? पुढच्या ज्या मेथड आहे त्या यूज करावं लागेल. जसं आपण माती आहे किंवा दगड आहे, पाण्यामध्ये वनस्पतींचे पानं आहे किंवा दगड माती मिक्स झालेली आहे, तर आपण काय करतो? ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, ॲक्वॅटिक प्लांट्स, तर आपण काय करतो? एक सिंपल कपडा घेतो किंवा गाळणी घेतो, त्यामध्ये पाणी फिल्टर करतो. त्याने काय होतं? सिंपल फिल्ट्रेशन मेथडनी ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटी असेल त्या रिमूव्ह होतात, परंतु जे फाईन पार्टिकल्स असतील, बारीक बारीक पार्टिकल्स, ते पाण्याबरोबर खाली जातात. म्हणजे त्यांची पार्टिकल साईज कमी आहे, म्हणजे त्यांना आपण कॉलायडल इम्प्युरिटी म्हणतो. कॉलायडल इम्प्युरिटी, these particle size 10⁻⁵ to 10⁻⁷. Then insoluble suspended impurity, larger particle size. Then biological impurities. Then hardness. Hardness म्हणजे काय? ज्या सोल्युबल झालेल्या इम्प्युरिटी आहेत त्यातही कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड आणि सल्फेट आयन्स. सल्फेट आयन्स ह्या सर्व इम्प्युरिटी डिझॉल्व्ह झालेल्या आहे त्या पाण्यामध्ये असतात, त्यांना आपण हार्ड वॉटर म्हणतो. कारण वॉटरचे 2 टाइप्स आहे, हार्ड वॉटर अँड सॉफ्ट वॉटर. Soft water means this impurity which does not present in water, that is rainwater. Rainwater is a soft water, while rainwater comes down on earth surface, then soil containing solid impurities dissolve in water, then water becomes hard. म्हणजेच वॉटर काय होतं? हार्ड होतं तयार. म्हणजे जर सोपची ऍक्शन घेतली आपण सॉफ्ट वॉटर मध्ये, म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये, तर तिथे जास्त लेदर तयार होतो. फॉर्मेशन ऑफ क्लिनिंग लेदर, दॅट इज डिक्रीज टेन्साइल स्ट्रेंथ अँड क्लीन द all cloth, skin. Then hard water react with soap to form sticky precipitate. This sticky precipitate settle on the surface of cloth and skin. Because this sticky precipitate is insoluble in soap, see example reaction: water containing calcium and magnesium react with soap to form insoluble precipitate, and these insoluble precipitate settle on the surface of cloths. कपड्याच्या एका सरफेसवर एक स्टिकी प्रिसिपिटेट, चिकट पदार्थ तयार होतो आणि तो सेटल होतो. दिस इज द सोप ऍक्शन. देन there are 2 types of hard water: temporary and permanent hardness.
हार्डनेस कशामुळे येते पाण्याला? कशामुळे येते पाण्याला हार्डनेस? पाण्याला हार्डनेस कशामुळे येते? जेव्हा पाणी भाग हार्डनेस केव्हा येते पाण्याला? impure ions and impurities. डिझॉल्व इन वॉटर. मग कोणत्या इम्प्युरिटी? कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराइड, सल्फेट इज असोसिएटेड विथ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे दोन्हीमध्ये टेम्पररी किंवा परमनंट हार्ड वॉटर घेतला तर दोन्हीमध्ये काय कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे. परंतु बदल काय आहे? परमनंट हार्डनेस मध्ये कार्बोनेट प्रेझेंट नाहीये, परंतु टेम्पररी हार्ड वॉटर म्हणजेच काय? कार्बोनेटेड वॉटर. ज्यांच्यामध्ये कार्बोनेट प्रेझेंट राहतात त्यांना आपण टेम्पररी हार्ड वॉटर म्हणतो. टेम्पररी म्हणजे काही वेळापुरतं. काही वेळापुरतं म्हणजे कसं? त्या पाण्याला बॉईल केलं तर तो त्यातले जे इम्प्युरिटी आहे, कार्बोनेट इम्प्युरिटी, ते रिमूव्ह होतात. पण जर पाणी पुन्हा जमिनीमध्ये मिक्स झालं तर पुन्हा त्यामध्ये कार्बोनेट येतात. म्हणजे टेम्पररी आहे त्या आपण त्या इम्प्युरिटी काय केलेलं आहे? टेम्पररी डिझॉल्व झालेलं आहे. आपण बॉईल केलं तरी तर रिमूव्ह करू शकतो किंवा क्लार्क्स मेथडनी. सी हार्डनेस ड्यू टू डिझॉल्व कार्बोनेट्स like calcium carbonate, magnesium carbonate, magnesium carbonate, calcium bicarbonate, etc. See, this is the calcium bicarbonate, magnesium carbonate, calcium carbonate. Due to presence of these, water becomes hard water. Then this impurity can be removed by boiling method, simple. Then permanent or non-carbonated hardness. Then permanent hardness does not remove by boiling. This impurity is removed by permuted ion exchange method. Then causes of hardness in water. कशामुळे? causes म्हणजे काय? हार्ड वॉटर कशामुळे तयार होतं? जर आपलं पावसाचं पाणी सॉफ्ट वॉटर आहे तर जमिनीवर पडल्या पडल्या ते हार्ड का होतं? त्याचे 3 कॉजेस आहे. फर्स्ट, डिझॉल्युशन ऑफ मिनरल्स. कारण वेगवेगळे मिनरल्स आहे जमिनीमध्ये, त्या पाण्यामध्ये मिक्स होतात, डिझॉल्व होतात. कारण बरेचसे मिनरल्स असे आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व होतात. तुम्ही बघितलं कॅल्शियम, आपण लॅबमध्ये मी तुम्हाला सोल्युशन दाखवलेले होते, त्यातले बरेचसे कंपाऊंड पाण्यामध्ये डिझॉल्व होणारे. 95% कंपाऊंड्स डिझॉल्व इन वॉटर. देन ऍक्शन ऑफ डिझॉल्व CO2 पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट तयार होतो. कारण पाण्यामध्ये जमिनीमध्ये कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम मिक्स झालेला आहे. देन ऍक्शन ऑफ O2. Then next, units of hardness. There are 3 types of units. They are measured in terms of calcium carbonate equivalent. Then there are 3 types of units for measurement of hardness. First is the degree Clark. One Clark is equal to 1 part of calcium carbonate to the 70,000 parts by weight of water. Second is the French degree. French degree is the 1 part by CaCO3 to the 1 lakh parts by water. And 1 ppm is equal to 1 ppm. It is the part of CaCO3 equivalent per million parts of water. 1 million is equal to 10 lakh. म्हणजे 10 लाख मध्ये किती पार्ट कॅल्शियम कार्बोनेटचे प्रेझेंट आहे? म्हणजे 10 लाख मध्ये कॅल्शियम कार्बोनेट 10 असतील तर किती ppm झाला? किती ppm? कॅल्शियम कार्बोनेट 10 मॉलिक्युल्स आहे 10 लाख पार्ट मध्ये.
वॉटरच्या 10 लाख पार्ट मध्ये 10 कॅल्शियम कार्बोनेट आहे. म्हणजे किती ppm झाला तो? 10 ppm. Okay, then this is 3 disadvantages of सर आवाज येत नाहीये. yes. आवाज नाही हो सर आवाज Okay. Disadvantages of hard water in boiler. बॉयलर म्हणजे काय, जो इंडस्ट्रीमध्ये तुम्ही व्हर्टिकल शेप असलेला सिलेंड्रिकल व्हर्टिकल शेप असलेला जो मेटलचा पार्ट राहतो त्याला आपण बॉयलर म्हणतो. एक मेटलची उंच अशी एक सिलेंड्रिकल ट्यूब राहते, त्यामधून फ्युम्स बाहेर पडत असतात. फ्युम्स बघितले असेल तुम्ही, त्याला बॉयलर म्हणतात. मग बॉयलर फक्त फ्युम्स बाहेर टाकण्यासाठीच राहतात का? जसं फर्नेस आहे, भट्टीमध्ये तुम्ही बघितले असेल फ्युम्स बाहेर पडण्यासाठी बॉयलरचा यूज केला जातो. जर तुम्हाला त्या बॉयलर मध्ये तुम्ही जर वेस्ट वॉटर यूज केलेला आहे, वॉटर स्टीम पाण्याची वाफ यूज केलेली आहे, पाण्याची वाफेपासून आपण टेम्परेचर वाढवू शकतो. एखाद्या प्रोसेस मध्ये जर आपल्याला टेम्परेचर खूप द्यायचं असेल तर आपण पाण्याच्या वाफेनेही त्या बॉयलरची किंवा इन्स्ट्रुमेंटची टेम्परेचर वाढवू शकतो. जर आपल्याला टेम्परेचर वाढवायचं असेल तर तिथे पाणी यूज करतो. पण जर त्या बॉयलर मध्ये हार्ड वॉटर यूज केलं तर काय होईल? हार्ड वॉटर म्हणजे काय? हार्ड वॉटर, व्हॉट इज हार्ड वॉटर? वॉटर विच कंटेन सॉल्ट. Water which contain calcium, magnesium, carbonate, bicarbonate, chloride and sulfate ions. This water called as hard water. Okay, म्हणजे ज्या पाण्यामध्ये कॅल्शियम बरोबर किंवा मॅग्नेशियम बरोबर कार्बोनेट, बायकार्बोनेट किंवा क्लोराइड, सल्फेट आयन्स प्रेझेंट राहतात त्यांना आपण हार्ड वॉटर म्हणतो. मग जर हे हार्ड वॉटर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये यूज केलं बॉयलर साठी तर काय डिसएडव्हान्टेजेस येईल? करोजन. जर हार्ड वॉटर यूज केलं तर बॉयलर वर करोजन होईल, गंजेल. बॉयलर काय होईल? तो गंजेल. जर बॉयलर एखादा मेटल लवकर गंजत असेल तर काय होतं, त्याचं लाईफ बद्दल काय होईल? तो त्याची डिक्रीज लाईफ ऑफ मेटल बॉयलर, त्याचा जो टिकण्याचा टायमिंग आहे, वेळ, तो कमी होईल. म्हणजे 10 वर्ष एखादा बॉयलर 10 वर्ष जात असेल, टिकत असेल तर तो 5 वर्षामध्येच खराब होईल. बिकॉज करोजन इज द मोस्ट पार्ट ऑफ द इंडस्ट्री. द मोस्ट सिरियस प्रॉब्लेम इन बॉयलर इज करोजन. कोणतीही इंडस्ट्री घेतली तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये किंवा MIDC एरियामध्ये जो कोणताही मेटल असेल तर तिथे सर्वात जास्त प्रॉब्लेम म्हणजे करोजनचा प्रॉब्लेम आहे. कोणताही मेटल बघा तुम्ही, त्यावर लवकर करोजन होतं. कशामुळे करोजन होतं? इंडस्ट्रियल झोन मध्ये वेगवेगळे केमिकल्स इव्हॉल्व होतात आणि ते पाण्यामध्ये मिक्स होतात. किंवा जर पाणी खराब यूज करत असाल आपण इंडस्ट्रीमध्ये तर त्यानेही पाणी मेटल खराब होतो. देन वॉटर कंटेनिंग व्हेरियस टाइप ऑफ इम्प्युरिटी लाईक डिझॉल्व gases, salt, acidity or alkalinity causes corrosion of the inner surface of boiler. मग बॉयलरच्या आतमधून पाण्याचं वॉटर वेपरचे फ्लो होतो तर बाहेरचा पार्ट करोजन होईल का बाहेरच्या पार्टवर का इनर पार्टवर? इनर पार्टवरच करोजन होईल ना, कारण तिथे वॉटर वेपरचा कॉन्टॅक्ट आलेला आहे. मग जिथे वॉटर वेपरचा कॉन्टॅक्ट येईल तिथे करोजन होतं. मग जर आपल्याला जर करोजन होऊन द्यायचं नसेल तर काय करावं लागेल? आपल्याला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, साल्ट
किंवा अल्कलिनिटी असेल ते रिमूव्ह करावं लागेल पाण्यामधून, तरच ते करोजन होणार नाही. जर साल्ट कोणतेच साल्ट प्रेझेंट नाहीये, कार्बन डायऑक्साईड नाहीये, ऑक्सिजन नाहीये किंवा अल्कलिनिटी मेंटेन केलेली आहे, तर करोजन होईल का? समजा तुम्ही एक एक्झाम्पल ऐकलेलं असेल, एक कांदा सर्व कांद्याला खराब करतो. जर तो कांदाच काढून टाकला तर होईल का तिथे खराब बाकीचे कांदे? म्हणजे जर पाण्यामध्ये साल्ट कार्बन डायऑक्साईड असेल तर मेटलवर करोजन होतं, पण जर त्या पाण्यामधून साल्ट किंवा कार्बन डायऑक्साईडच रिमूव्ह केला तर करोजन होईल का? नाही होणार. ज्यामुळे करोजन होतं तोच पार्ट काढून टाकला तर करोजन होणार नाही. रिमूव्ह ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, साल्ट, देन स्केल अँड स्लज फॉर्मेशन. स्केल म्हणजे एक लेयर तयार होतो, पहिला लेयर, दुसरा लेयर, तिसरा लेयर. जो कंटिन्युअस लेयर तयार होऊन एक सरफेस तयार होतो, thin sheet of impurities around boiler in inner surface is called as sludge. But then what is meant by scale and sludge formation? तुम्ही घरी एखादं भांड कंटिन्युअस पाणी गरम करण्यासाठी यूज करत असाल, काय तयार होतं बरं इथे? बघितलं का तुम्ही? कंटिन्युअस पाणी जर बॉईल करत असाल तर त्या भांड्याच्या कडेला आतमधल्या सरफेस मध्ये एक कोटिंग तयार होते. बघितलं का तुम्ही? हो सर, हो सर, बघितलं. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? स्केल अँड स्लज फॉर्मेशन. तसंच बॉयलर मध्येही होतं. आता आपला घरी पाणी गरम करण्याची तिथे ठीक एक भांडा असेल, परंतु जर बॉयलर मध्ये कंटिन्युअस पाण्याची वेपर पास होत असेल तर तिथे एक स्केल फॉर्मेशन होतं. व्हॉट इज मीन बाय स्केल? ड्यू टू कंटिन्युअस इव्हॅपोरेशन ऑफ हार्ड वॉटर इन बॉयलर, सो इन्क्रीज द प्रेसिपिटेशन अराउंड इनर सरफेस ऑफ बॉयलर. जर कंटिन्युअस इव्हॅपोरेशन होत असेल त्या बॉयलर मधून पाण्याची हार्ड वॉटरचं, तर जे कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम आहे, कार्बोनेट आहे, बायकार्बोनेट आहे, त्याचा प्रेसिपिटेट तयार होऊन त्या इनर सरफेसला, बॉयलरच्या इनर सरफेसवर सेटल होतो. These precipitates are called as sludge. These precipitate are called as sludge. A sludge are soft which will choke the pipe. जर समजा एखादा बॉयलरचा पाईप आहे, त्यावर कंटिन्युअसली हॅलो सर, आवाज नाही येते. 1 मिनिट. येतोय सर आवाज. अरे ऑडिबल? येतोय सर, क्लिअर आवाज येतोय सर. ओके ओके. हा, लेट आलेले लेट कमर्स वेळेमध्ये जॉईन करायचं आहे. नेक्स्ट टाइम मी जर तुम्ही वेळेत जॉईन केले नाही तर तुम्हाला ऍड करून घेणार नाही. आता टोटल स्टुडंट दिसत आहेत हे 56 स्टुडंट्स, म्हणजे नंतर जॉईन करतात, बाकीचे टाइमपास म्हणून करतात. रोल नंबर 35 उज्ज्वल पाटील आहे का? उज्ज्वल पाटील? हॅलो सर. हो सर. ओके. सिद्धेश विस्पुते. सिद्धेश विस्पुते. येस सर. ओके. सार्थक रोल नंबर 61 सार्थक फ्रॉम मेकॅनिकल. येस प्रेझेंट सर. प्रथमेश फ्रॉम पॉलिमर. प्रथमेश पवार. येस सर. सर प्रथमेश पवार. ओके. काही प्रॉब्लेम आहे का तुला? म्हणजे समजतंय का? हो सर, समजतंय. हा, अटेंडन्सचा एक बाहेरचा प्रॉब्लेम होता सर. ठीक आहे ठीक आहे. हा, स्केल अँड स्लज. स्लज म्हणजे काय? जर समजा आता तुम्ही बघा, तुमचं जर ते पाणी गरम करण्याचं भांड छोटं असेल, जसं आपली व्हेनच समजा, व्हेन ब्लॉक केव्हा होते? आपली व्हेन म्हणजे बॉयलर समजू, केव्हा होते ब्लॉक? व्हेन ब्लॉक केव्हा होते? व्हेन
ज्यावेळेस फॅट्स तयार होते आपल्या बॉडीमध्ये तर फॅट्स आहेच, प्रत्येकाच्या बॉडीमध्ये फॅट्स आहे. पण जर ब्लड मधून जास्त फॅट्स तयार झाल्या आणि त्या ब्लड मधून ट्रान्सफर होत असेल फॅट्स, तर हळूहळू त्या व्हेन मध्ये सेटल होतात आणि नंतर असा एक टायमिंग येतो तो ती व्हेनच चॉकअप होते, ब्लॉक होते. मग आपण काय म्हणतो, ब्लॉकेज तयार झाला. ब्लॉकेज केव्हा होतं तयार? कंटिन्युअस जर फॅट्स सेटल होत असेल तर त्या व्हेनला नंतर ब्लॉक तयार होतो. ब्लॉकेज का? कारण तसं जे ब्लड सर्क्युलेशन होतं ते ब्लड सर्क्युलेट होत नाही, म्हणजेच आपण काय म्हणतो, ब्लॉकेज तयार झाला. किंवा कधी कधी जितका फ्लो व्हायला पाहिजे तितका फ्लो ब्लडचा होत नाही, मग आपण काय म्हणतो, बीपी वाढला म्हणजे काय झालं, जे ब्लड आपलं ज्या रेट मध्ये फ्लो व्हायला पाहिजे त्या रेट मध्ये त्या ब्लडचं सर्क्युलेशन होत नाही. मग जर ब्लड थांबलं तर ते कुठे जाणार? पुढे जाण्यासाठी जागाच नाहीये. जर समजा तुमचा क्लास आहे, एका रूम मध्ये 50 लोक राहू शकतात, पण त्या रूम मध्ये 1000 लोक ठेवले तर काय करतील? ते बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधतील. तसं व्हेन मध्येही बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधतात, म्हणजे तुझं बीपी वाढतो. तसंच स्केल अँड स्लज फॉर्मेशन, तसं बॉयलर मध्ये कंटिन्युअस इव्हॅपोरेशन होऊन हार्ड वॉटरचं इव्हॅपोरेशन कंटिन्युअस होत असेल बॉयलर मध्ये, तर इनर सरफेसला एक कोटिंग तयार होते, that is called as sludge, and sludge are soft which will choke the boiler pipe. Then if the precipitated matter forms hard coating inside the boiler surface called as scale. जर प्रेसिपिटेटेड मॅटर तयार झाला आणि त्याची हार्ड कोटिंग तयार झाली, हार्ड म्हणजे टणक, जोपर्यंत सॉफ्ट कोटिंग आहे त्याला आपण स्लज म्हणतो. पण जर ती कोटिंग हार्ड तयार झाली, तर त्याला आपण स्केल म्हणतो. म्हणजे आधी स्लज फॉर्म होतो, नंतर स्केल फॉर्म होतो. ओके. पण जर आता आपल्याला ही स्केल आणि स्लज रिमूव्ह करायची आहे तर काय करतात तुम्ही? जर तुमच्या भांड्यावर जे घरी भांडे पाणी गरम करण्यासाठी यूज केलं, त्यासाठी तुम्ही काय करतात? रिमूव्ह करण्यासाठी काय करतात? सर रेग्युलरली त्याला नीट वॉश करतात रेग्युलरली. पण तुम्ही जर वॉश केलंच नाही आणि कंटिन्युअस लेअर फॉर्म झाला तर काय करणार? स्क्रबरनी रिमूव्ह करणार. ओके. Then, due to formation of scale and sludge, required large amount of fuel for supply of steam because of scales and sludge are bad conductor of electricity. जर आता यावर कोटिंग तयार झाली तर कोटिंग तयार झाल्यामुळे काय, ही जी कोटिंग आहे ती इन्सुलेटर आहे, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तरी पण आपल्याला त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास करायची आहे तर काय करावं लागेल? आपल्याला जास्त इलेक्ट्रिसिटी यूज करावं लागेल, कारण स्केल अँड स्लज आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे तो इन्सुलेटर आहे, तो इन्सुलेटर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. जसं तुम्ही बघा, चिनी मातीचे भांड्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते का? ग्लास इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते का? ते इन्सुलेटर आहे, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तरी पण आपल्याला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची असेल तर आपल्याला जास्त फ्युएल यूज करावं लागतं. जर आपल्याला स्टीम सप्लाय करायची असेल बॉयलर मधून तर आपल्याला फ्युएल जास्त यूज करावं लागेल किंवा इलेक्ट्रिसिटी यूज करावं लागेल जास्त फॉर इव्हॅपोरेशन. जर आता ही ड्यू टू स्केल फॉर्मेशन increase 1 minute
ड्यू टू स्केल फॉर्मेशन, आर यू विजुअल? Yes, sir. ओके. ड्यू टू स्केल फॉर्मेशन कॅन नॉट मेंटेन कॉन्स्टंट हिटिंग. जर आपल्याला एकाच मॅनर मध्ये एकाच युनिफॉर्म आपल्याला हिटिंग द्यायची असेल आणि सारखी वेपर रिमूव्ह करायची असेल, इव्हापरेट करायची असेल, तर आपल्याला जर एखाद्या ठिकाणी स्केल फॉर्म झाला तर काय होईल? कॉन्स्टंट हिटिंग पास होणार नाही, म्हणजेच कॉन्स्टंट स्टीम जनरेट होणार नाही. जर आपल्याला कॉन्स्टंट स्टीम जनरेट करायची असेल तर आपल्याला कॉन्स्टंट हिटिंग द्यावं लागेल. ड्यू टू स्केल फॉर्मेशन कॅन नॉट मेंटेन कॉन्स्टंट हिटिंग. Then remove the scale by knife, blade, piece of wood, scraper. आपल्याला जर ती रिमूव्ह करायची असेल तर आपण काय करतो? नाईफ असेल किंवा ब्लेडनी रिमूव्ह करू शकतो किंवा स्क्रबरनी रिमूव्ह करू शकतो किंवा पीस ऑफ वूडनी म्हणजे लाकडानी पण रिमूव्ह करू शकतो. किंवा आपण एखादा स्क्रबर असेल, स्क्रबरनी घासून आपण ती स्केल रिमूव्ह करू शकतो. देन यूज केमिकल्स फॉर रिमूव्ह स्केल. कॅल्शियम कार्बोनेट स्केल कॅन बी रिमूव्ह बाय 50% SCl. Sulfate can also get dissolved in 5% SCl or EDTA. Remove sulfate scale by using EDTA, SCl. Remove calcium carbonate. जर कॅल्शियम कार्बोनेट, आता जर तुम्हाला बघा घरी तुमच्या जर जे भांडा असेल त्यावर जो लेयर तयार झालेला असेल तर तो रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज करू शकता, पण त्याला यूज करताना काही प्रिकॉशन घ्यावं लागते तर जो लेयर रिमूव्ह करायचा असेल तर. किंवा सल्फेट स्केल फॉर्म झाला असेल तर EDTA यूज करू शकता. Then Sir? the removal of scale is usually expensive and time consuming. Hence it is better to prevent the scale formation by treatment of water. जर ही स्केल आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी काही केमिकल्स यूज करावं लागतात, रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला टाइम पण जास्त जाणार आहे, म्हणून ही जी प्रोसेस आहे रिमूव्ह करण्याची एक्सपेन्सिव्ह आणि टाइम कंझ्युमिंग आहे. तर मग आता काय करायचं? तर काय बेटर वे? जे आपण हार्ड वॉटर यूज केलेलं आहे, पाणी यूज केलेलं आहे, त्यावरच आधी ट्रीटमेंट द्यायची, म्हणजे पुढची प्रोसेस होणारच नाही. जर समजा तुम्ही सॉफ्ट वॉटर यूज केलं तर ही स्केल फॉर्म होईल का? स्लज फॉर्म होईल का? बॉयलरला होईल का? आर यू ऑडिबल? No, sir. आवाज येतोय का? येस सर. हा. जर आता बघा आपण क्युअर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण काय म्हणतो? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जर आजार झाल्यानंतर काळजी करण्यापेक्षा आधीच आपण काळजी घेतली, म्हणजे आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा अगोदरच आपण काळजी घेतली तर ती योग्य आहे. जसं आपल्याला किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण सॉफ्ट वॉटर प्यायचंय, पण जर हार्ड वॉटर पिल्यानंतर किडनी स्टोन होईल आणि किडनी स्टोन झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट करू, याला काय अर्थ आहे का? त्यापेक्षा आधीच आपण किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण सॉफ्ट वॉटर पितो. तसंच स्लज अँड स्केल फॉर्म होऊ नये म्हणून आपण कोणतं पाणी यूज करायला पाहिजे? बॉयलर मध्ये कोणतं वॉटर यूज करायला पाहिजे?
नाटक का सॉरी बोलेगा फिर और उसको आवाज करेगा। कौन बैठ रहा है इधर? मैं। मेरे बात पे ध्यान रखो। मैं तो हो चुका। एक ही पुड़ी लो ना। मम्मी साबुन लो उधर साबुन। चलो तैयारी कर निकल रहे अपन। तो लगाऊंगी मैं बाल वो हो रहे मैं क्या लाल कलर लगा दे हां मैं पंटा लो तो संतुर नहीं संतुर मम्मी मेरे चार्जर किसने निकाले ले उधर से लैपटॉप का? ये लोग बहुत कुछ टिपाना कर रहे हैं, जान गया। नहीं कुछ नहीं सुनूंगा अभी। अभी बस लात मार के निकालना बाकी है उनको। अभी मैं और इतने दिन नहीं रुकने वाला और 20 दिन है। कब चलने गए हो कब अपन दोनों कैसे भी चल जाएंगे छोटी गाड़ी पर। लगे तो नाना नानी को यहाँ पे रहने तो शादी क्या क्या शुरू में शादी किया अभी मुझे जो पढ़ने करने ही नहीं देना था तो कॉलेज में एडमिशन नहीं कराना था। ठीक है चलो इंतजाम करते हुए चले जाएंगे सर तुमचा माईक बंद आहे. माईक बंद आहे सर तुमचा. एक कमी करायचं चले जाएंगे हाँ कैफ हम। हॅलो अरे अरे हो सर. जान दो Yes, मैं sir, अपने येतोय नहीं आवाज. आवाज। थँक्यू। हा जो लाईट बेड आहे त्यामधले सोडियम आयन्स, समजा आता मी सांगतो तुम्हाला एक एक्झाम्पल. मी जो लाईट बेड यूज केलेला आहे त्यामध्ये 9 सोडियम आयन्स होते. सर स्लाइड ने हॅलो स्लाइड नाही दिसत. स्क्रीन 1 मिनिट दिसेल. स्लाइड ने दिसत आहे सर. दिसते का आता? नाही सर. नो सर. 1 मिनिट
नेटवर्क प्रॉब्लेम आला काहीतरी. सर स्टॉप शेअरिंग करा आणि वापस चालू करा. नाही 1 मिनिट. आर विजिबल दिसतंय का? नाही सर. नो सर दिसत नाही सर. नाही. नाही सर. नाही सर. ज्यावेळेस मला दिसेल नाही ते दिसत तुम्हाला सर. दिसेल त्यावेळेस सांग. दिसतंय का? नाही सर. नो दिसत नाही. नाही सर. नो सर. हो सर नाही दिसत सर. स्क्रीन दिसते पण स्लाइड नाही दिसत आहे. स्क्रीन दिसते पण स्लाइड नाही दिसत का? Slide नाही दिसत. तर ती फ्रीज झाली आहे ते आर विजिबल नाही दिसतंय सर. का? नाही सर. नाही. हो सर नाही दिसत आहे. दिसत नाही सर. ठीक आहे. आज तुम्हाला काही लेक्चर प्रॅक्टिकल किती वाजता आहे? सर आज नाही सर एवढे सर 3-3:30 लोक नाही. WS 3:30 ते 5:30. 3:30 वाजता आहे काय आहे? CMS आहे. जी आर. इंजिनिअरिंग किती वाजता? 3:30 वाजता मॅम प्रॅक्टिकल घेणार आहे. कोण? पल्लवी जोशी मॅम. किती वाजता? त्यांनी अजून सांगितलं नाही पण ते म्हणे की मी सांगते म्हणे. सर कन्फर्म नाही सर ते घेणार नाही. उद्या सर, किती वाजता confirm लेक्चर नाही. सकाळी? 1 मिनिट. सकाळी उद्या किती 8 वाजता लेक्चर सकाळी? 8 वाजता. 8 8 वाजता वाजता. कोणाचं आहे? ते 9 आहे. कम्युनिकेशन स्किल्स. 8 नाही सर मेकॅनिकल. अरे एकच सांगा, एकच जण सांगा. बोल 31 रोल नंबर. 8 ते 9 आहे सर. 8 ते 9 कोणाचं आहे? CMS आहे. आणि 9 ते 10? 9 ते 10? मॅथमॅटिक्स आहे. हम्म? मॅथमॅटिक्स. 9 ते 10. मॅथमॅटिक्स 10 ते 11? थांबा सर बघ. उद्या FC का है पर टीचर नहीं है. उद्या लेक्चर आहे ऑफिस. आज सर उद्या आपलं लेक्चर आहे ना. हॅलो सर 10 ते 11. लेक्चर आहे सर. 10 ते 11 पॉलिमर. तर उद्या काय? आपलं डबल लेक्चर आहे ना. उद्या 2 लेक्चर आहेत हम्म? सर आपले. HY सर 10 वाजता आपलं साईन सर. 10 वाजता आहे आपलं. नंतर आणि बोल रे. नंतर 11 ते 12 परत मॅथमॅटिक्स आहे सर. आणि 11 ते 12? 12 ते 1? 12 ते 1 नाही सर. दीडला आहे परत. फंडामेंटल केमिकल इंजीनियरिंग सर 12 ते 1. पॉलिमर साठी का? यस सर. येस सर. दीड ते वर्कशॉपचं 3:30. प्रॅक्टिकल होतंय का तुमचं? सर नाही नाही ना सर ते व्हिडिओ व्हिडिओ टाकते सर सर. व्हिडिओ आणि मग पीडीएफ असं पाठवलं सर ते समजत नाही. व्हिडिओ सकाळी बघा. 2 ते 3 जॉईन करताल का? हो सर. 2 वाजता? चालेल सर. 2 वाजता हो lecture सर आहे. चालेल. आज 2 वाजता. आज 2 वाजता राहील. हो सर सर चालेल. आज चालेल सर. CMS चे मॅम आज presentation. आज 2 नाही वाजता सर, माझं lecture आहे. confirm 2 नाही ते येत. 3. सेशन आहे 2 ते मेकॅनिकल 3. हो सर, सर कन्फर्म नाही मॅम टायमिंग सांगणार आहे सर. कोण? पण आहे सर. मी सांगितलं आता टायमिंग 2 ते 3. हो सर चालेल चालेल सर. सर. बाय. चालेल सर.
सर 2 ते 3 आमचं प्रेझेंटेशन आहे CMS च्या मॅमचं. हो आलं सर तुमचं? कन्फर्म नाही पण मॅम घेणार असं बोललंय. कोणाचं? CMS. कोणाचं? CMS. इंटरनॅशनल पल्लवी जोशी मॅम त्या बोलल्या की 1:30 माझं काम संपलं तर 1:30 ते 3 घेऊ आणि नाहीतर मग 2 ते 3 घेऊ. 2 ते 3 का? हो. यांना विचारून का टायमिंग मग मला डिसाईड करायला. मला सांगा मी टायमिंग टाकतो मग ग्रुपवर लगेच. हो सर चालेल सर. हो सर ठीक आहे. जर त्यांना ते घेणार नसेल तर मी 2 ते 3 घेईल. हम्म? ठीक आहे सर मी You सांगू can शकता leave ना. now. You can leave now. ओके बाय सर. ओके सर बाय सर. Okay, bye.
बच्चे तो बच्चे, मैं भी कर